नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत कॉम होल्डर मायक्रमपासून, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या मराठी भाषेत. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी पहिले अशी एक छोटीशी रिंग घेतलेली आहे, त्यात आपल्याला मायक्रमचे दोरे टाकायचे आहे. तर आपल्याला इकडून 15 दोरे आणि इकडून 15 दोरे असे आपल्याला 30 दोरे टाकायचे. एकूण हा 2 मीटरचा एक दोरा आहे, तर आपल्याला 2 मीटरचे असे 30 दोरे टाकायचे. तर इथे 2 असे दोरे टाकलेले आहेत. आपल्याला याची एक स्क्वेअर नॉट करायची. आता इकडनं बाकीचे दोरे आणि इकडनं बाकीचे दोरे आपल्याला टाकायचे. जेव्हा आपण असं डबल करतो टाकण्यासाठी, तर आपल्याला अपोजिट साईडने घ्यायचं आहे. इकडच्या साईडने घ्यायचं, इथे ठेवायचं. तुम्ही इथे असं टकसुद्धा करू शकतात पिनने. तर मी डायरेक्टली करते आणि आपल्याला इथे अशी यांची स्क्वेअर नॉट करायची. असं वरती ओढायचं म्हणजे ते पॅक होऊन जाईल. इथे सेम दुसऱ्या साईडने करायचं आपल्याला. हे 2 दोरे घ्यायचे आणि हे 2 आणि इथे आपल्याला याची स्क्वेअर नॉट करायची. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे दोरे टाकून स्क्वेअर नॉट करत जायच्या. आणि हे मध्ये दोरे, तर इथेही आपल्याला स्क्वेअर नॉट करायचे आहे. म्हणजे असं आपल्याला पूर्ण फिल करून टाकायचं आहे ते स्क्वेअर नॉटने. इकडचे 2 दोरे घ्यायचे आणि यातले 2 दोरे घ्यायचे म्हणजे आपली स्क्वेअर नॉट तयार होईल. सेम बाकीचे दोरे मी सांगितलं त्याच पद्धतीने करायचं आणि सगळे असे स्क्वेअर नॉट करून पूर्ण आपल्याला असं पॅक करायचं आहे. तर चला पुढचे बघूया आपण. तर मंडळी, इथे मी असे 15-15 दोरे टाकून घेतलेले आहेत. हे इथून असे 15 आणि इथून असे 15 आणि यामध्ये आपल्याला पूर्ण असे स्क्वेअर नॉट टाकायचे आहे ह्या अशा. आणि हा पूर्ण असं पॅक करून घ्यायचं म्हणजे इथपर्यंत आपल्याला स्क्वेअर नॉट टाकून घ्यायचे आहेत. सेम ह्याच पद्धतीने खाली करायचे आहेत. तर मंडळी, इथे आपली पहिली स्टेप ही पूर्ण झालेली आहेत. इथून मी असे 15 दोरे टाकले होते आणि इकडं 15 दोरे आणि ते सगळ्या इथे स्क्वेअर नॉट बनवून आपल्या तयार झालेले आहेत. ही होती पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप म्हणजे इथं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं एक असं पॉकेट तयार होईल. तर हे कोपऱ्याचे जे 2 दोरे होते त्याच्यात मी एक मनी टाकून घेते आहे. इथे हा मी एक मनी टाकला आणि इथे आपल्याला एक स्क्वेअर नॉट करायची. असं इथे मागं पॅक करायचं. आता खाली आपल्याला गोल बाजूनी स्क्वेअर नॉट टाकत टाकत जायचे. जितक्या साईजचं आपल्याला पॉकेट पाहिजे तितक्या साईजचे आपण स्क्वेअर नॉट टाकायचे आणि असे मधले मधले जे 4-4 दोरे ते घ्यायचे. आपली स्क्वेअर नॉट ही तयार होत जाईल.
तर इथे मी असे मधले दोरे घेऊन एक स्क्वेअर नॉट टाकत गेली. आता मागेही तसंच करायचं. हे मधले जे दोरे असतात 4-4 ते घ्यायचे आणि स्क्वेअर नॉट टाकत जायचे. सेम आपली एक लाईन तयार झालेली आहे. आता सेम आपल्याला खाली करत जायचं. जितक्या साईजचं तुम्हाला पॉकेट पाहिजे तितक्या साईजचे तुम्ही स्क्वेअर नॉट टाकू शकता. तर चला पुढचं बघूया. अशा प्रकारे आपली सेकंड स्टेपसुद्धा पूर्ण झालेली आहे. इथं मी एवढ्या साईजचं पॅकेट केलं. इथे मी 3 मणी टाकले. स्टार्टिंगला 1 आणि नंतर 2 स्क्वेअर नॉट, नंतर 1, पुन्हा 2 स्क्वेअर नॉट, नंतर तिसरा. तर आता तिसरी स्टेप बघू. इथे 1 2 3 4 5 6 7 अशा स्क्वेअर नॉट आहे खाली. तर आता आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर ही पहिली स्क्वेअर नॉट आणि याच्याच मागची जी एक स्क्वेअर नॉट असते त्याच्या बाजूचे म्हणजे असे कोपऱ्याचे 2 दोरे घ्यायचे आपल्याला समोर फ्रंट साईडला. आणि इथं आपल्याला पॅक करायचं म्हणजे इथं पण आपल्याला स्क्वेअर नॉट करायची. इथे मी 3 स्क्वेअर नॉट केल्या पॅक करण्यासाठी. सेम इकडे तसंच करत जायचं. आता 6 स्क्वेअर नॉट अशाच करायचे जेणेकरून हे खाली पॅक होऊन जाईल. अशा प्रकारे इथं सगळ्या स्क्वेअर नॉट तयार झालेले आहेत. हे पॅकेट असं पॅक झालेलं आहे. आता आपल्याला खाली जितके साईजचे दोरे सोडायचे तितके तुम्ही सोडू शकता आणि त्यामध्ये आपल्याला एक मणी टाकून ते जॉईंट करून घ्यायचे आहे. एवढ्या साईजचे मी दोरे इथे सोडलेले आहेत. आता जे बाजूचे म्हणजे कोपऱ्याचे हे 2 दोरे आहेत मागं असे चिपकून द्यायचे आणि इकडचे कोपऱ्याचे हे 2 दोरेसुद्धा चिपकून द्यायचे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 मणी टाकून ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या स्क्वेअर नॉटच्या तिथे हे 2 दोरे घ्यायचे आणि इथे 1 मणी टाकायचं, हे पॅक करून घ्यायचं. इथे 1 मणी टाकायचं, हे असे प्रत्येक ठिकाणी 2 टाकायचे. तर इथे मी असे मणी टाकून घेतलेले आहेत. पहिल्या याला जास्त दोरे होते म्हणून मी इथे 3 मणी टाकले आणि काही दोरे मी जे मागचे ते डायरेक्टली नुसते पॅक करून घेत. एकाच ठिकाणी जास्त मणी आल्यावर ते खूपच पॅक होऊन जातं म्हणून मी इथे स्टार्टिंगला 3 टाकले आणि बाकीचे मागचे दोरे ते पॅक करून घेतले आणि नंतर 2 मणी टाकले. ते पण 2 मणी टाकले. फक्त स्टार्टिंगला 3 मणी टाकले आणि बाकी ठिकाणी 2 आणि याच्या मागचे जे दोरे ते मी नुसतं पॅक करून घेतले. हे असे नुसते मी अशी चिपकून घेतले याच्या मागचे जे दोरे आहेत आणि हे कोपऱ्याचे जे 2 दोरे होते ते मागं चिपकवले आणि हे 2 कोपऱ्याचे तेही मागं चिपकून घेतले. तर अशा प्रकारे आपलं कॉम्ब होल्डर तयार झालेलं आहे आणि इथे छोट्याशा रिंगला पण मी डिझाईन करून घेतली. ते माझ्या अगोदरच्या व्हिडिओत बघितलं तर तिथेही सांगितलेलं आहे मी कशी डिझाईन केलेली आहे. तर छान असं छोटंसं आपलं कॉम्ब होल्डर तयार झालेलं आहे. इथे तुम्ही काही तुमच्या इम्पॉर्टंट वस्तू ठेवू शकतात. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.